आपण शनी परिवर्तन बघतोय. आज मिथुन राशीमध्ये शनीचं परिवर्तनचे काय फरक पडणार ते बघणार आहे. मिथुन राशीमध्ये शनी येतोय त्यांच्या कर्मस्थानामध्ये. कर्मस्थानामधला शनी त्यांना खूप चांगला, त्यांना फायदेशीर राहणार आहे. त्यांचे नवीन कामधंदे सुरू होतील. त्यांचा जो काय कामं अडकली असेल ती कामं सुरू होतील. जे जॉबसाठी प्रयत्न करतात त्यांना नवीन जॉब भेटेल किंवा त्यांची जो जॉब चेंज करायचा असेल कोणाला तर जॉब चेंज होईल. त्यांची जॉबमध्ये त्यांची ग्रोथसुद्धा होईल. हायर एज्युकेशनचे योग आहेत, म्हणजे शिक्षणाची ग्रोथ, ज्यांना शिक्षणासाठी बाहेर जायचे असेल आउट ऑफ इंडिया वगैरे शिक्षणासाठी त्याचे बाहेर जाण्याचे योग सुरू होतात. ते शिक्षणामधल्या अडचणी दूर होतील. काही प्रॉब्लेम्स येणार नाही त्यांना. त्यांचा शनी परिवर्तन खूप चांगला राहील, खूप फायदेशीर आहे. त्यांचे कुठे अडकलेले पैसे असतील ते अडकलेले पैसे निघून येतील. अडकलेली कामं त्यांची मार्गी लागतील. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये या वर्षी शनी मिथुन राशीला खूप चांगले आहेत. पण त्यांना कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत त्यांनी पहिली गोष्ट तर कधी व्यसन करू नये कोणत्या गोष्टीचं. शक्य असेल त्यांनी व्यसन करू नये. व्यसन केलं त्यांचा कोणतेही त्यांना फायदा होणार नाही. व्यसन करू नये. सोबत आईवडिलांची थोडेसे तब्येतीची काळजी घ्यावी. घरामध्ये थोडेसे पत्नीवर छोटे मोठे वाद होतील, त्यामुळे ते शांत राहून जेवढं करतील तेवढं छान राहील त्यांना. बोलताना विचार करून बोला, म्हणजे त्रास होणार नाही. नाहीतर काही बडबड करत राहिला की तुम्हालाच त्याचं नुकसान होईल. त्यामुळे विचार करून बोलता, कारण हे 2.5 वर्ष तुमचे प्रगतीचे आहेत. विनाकारण काही बोलला तर तुमचंच नुकसान होत राहील. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला उपाय तुम्हाला तुमच्या इष्टची पूजा कंटिन्युअसली करायची आहे. तुमची जे इष्टदेव आहे त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला दानधर्म करायचा आहे. तुम्हाला दानधर्म म्हणजे खाण्यापिण्याचे सुद्धा दानधर्म करत राहा. हिरवा भाजीपाला हा दान करा, किंवा गाईला तुम्ही जरी दिला, चारा दिला, हिरवा चारा, तरी खूप छान राहील. ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअसली करायच्या आणि आपली इष्टची सेवा नेहमी करायची. तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही. तुम्हाला खूप छान राहील. श्री स्वामी समर्थ.